नमस्कार, जीरो न्यूज में आपका स्वागत है। साकिनाका पुलिस ने सादिक सलीम शेख और सिराज सुल्तान पंजवनी को अरेस्ट किया है। उनके पास में 4 kg 53 ग्राम MD ड्रग्स मिला है, जिसकी कुल कीमत 8 करोड़ 15 लाख बताई जा रही है। आरोपियों से पूछताछ के बाद नायगांव में MK ग्रीन सीमेंट फैक्ट्री में पुलिस ने छापेमारी की, जहां उन्हें MD बनाने की मशीन मिली है। 24 एप्रिलला साकिनाका पोलीस स्टेशनच्या अंमली विरोधी पथकाचे API वनवे, PSI परदेशी, आमचे स्टाफ पेरमोडे, पवार, करांडे यांना एक गोपनीय माहिती मिळाली की संजीव चौकाच्या जवळ साकिनाकामध्ये एक इसम हा अंमली पदार्थ विक्रीकरिता येणार आहे। यावरून सादिक शेख याला ताब्यात घेतलं, त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 53 ग्रॅम MD अंदाजे किंमत 10 लाख रुपये हा त्याच्याकडून जप्त करण्यात आला। पुढील तपासामध्ये चौकशी केली असता हा जो काही MD पदार्थ आहे हा कुठे बनवला जातो याचा शोध घेतला आणि आमच्या या पथकाने अथक परिश्रम करून मेहनत घेऊन 60 तासाच्या आत कामगाव वसई या ठिकाणी असलेला MK ग्रीन हा सिमेंट ब्लॉक बनवण्याचा कारखाना होता। या कारखान्यामधील एका शेडमध्ये छापा टाकला आणि या शेडमधून MD बनवण्याचा कारखाना उद्ध्वस्त केलेला आहे। या कारवाईमध्ये त्या ठिकाणी आम्हाला 4 किलोचा MD पदार्थ मिळालेला आहे। त्याच प्रकारे MD बनवण्यासाठी उपयोगी असणारं सेंट्रिफ्युगल मशीन की जे शुद्धीकरणासाठी आणि त्याचप्रमाणे लिक्विडपासून सॉलिड बनवण्यासाठी वापरलं जातं आणि 2 रेफ्रिजरेटर 300 लिटर कॅपॅसिटीचे की जे हे स्लो कूलिंग करून जो काय सॉलिड MD बनवलेला आहे त्याचं क्रिस्टलायझेशन करण्यासाठी वापरलं जातं, हे तिथून जप्त केलेलं आहे। एकूण जी काही कारवाई आहे ही 4 किलो 53 ग्रॅम MDची आहे आणि याची मार्केट व्हॅल्यू ही साधारणतः 8 कोटी 4,62,000 इतकी आहे। आमच्या साकिनाका पोलीस स्टेशनने सलग 2023 मध्ये एक कारखाना उद्ध्वस्त केलेला आहे, सन 2024 मध्ये 2 कारखाने उद्ध्वस्त केलेले आहेत आणि सन 2025 मध्ये आत्तापर्यंत हे एक लखनौचा एक कारखाना आणि हा वसईचा एक कारखाना असे 2 कारखाने उद्ध्वस्त केलेले आहेत। यामध्ये आत्तापर्यंत 3 आरोपी अटक करण्यात आलेले आहे। हे तिन्ही आरोपी हे सप्लाय चेनमधील आहेत। मुख्य आरोपीचा शोध चालू आहे, त्याच्यामध्ये तपास अजून चालू आहे।